एनडीए सरकारवर वचक ठेवण्यासाठी इंडिया आघाडीकडून शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याची शक्यता राहुल गांधींची संकल्पना असल्याची माहिती। विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अधिवेशन तापण्याची शक्यता। उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन हे महायुती सरकारच्या निरोपाचं अधिवेशन। उद्धव ठाकरेंचा खोचक टोला तर कोण कुणाला निरोप देतो कळेल, मुख्यमंत्र्यांचा पलटवार। पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उकरून काढा, केंद्रीय नेतृत्वाच्या काँग्रेस नेत्यांना सूचना। मोठा भाऊ छोटा भाऊ वादामध्ये न पडण्याचाही सल्ला। विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारला महाराष्ट्राचा स्वाभिमान या मुद्द्यावर विरोधक घेरणार, महाविकास आघाडीच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती। राहुल गांधी 13 किंवा 14 जुलै रोजी आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची शक्यता। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अप्रत्यक्ष प्रचाराची काँग्रेसची रणनीती। प्रत्येकाला 100 जागा, मग स्वबळावर लढावं लागेल। महायुतीतल्या जागा वाटपावरून अमोल मिटकरींचं विधान, तर मिटकरींच्या तोंडाला लगाम घालावा, दरेकरांची मागणी। आमचे राष्ट्रवादी ओरिजिनल, अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंचा लोकसभेत बोलताना दावा, तर ब्रँड हा ब्रँड असतो, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हल्लाबोल। गद्दारीचा शिक्का मिटवण्यासाठी जरांगेनं उभं केलं। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान पैसे वाटप, महायुतीचे किशोर दराडेंच्या माणसाकडून पैसे वाटप केल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप। ड्रग्ज प्रकरणानंतर पुणे मनपा ऍक्शन मोडवर, अनधिकृत पब रेस्टॉरंट्सवर सलग दुसऱ्या दिवशी हातोडा। काल एफसी रोड नंतर पाषाण आणि बाणेर परिसरात बुलडोझरची कारवाई। महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एकरांची जागा बीएमसीला मंजुरी। सेंट्रल पार्क ओपन स्पेस गार्डनसाठी वापरणार जागा, मुख्याची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव, आदित्य ठाकरेंचा आरोप। नेहमी एकमेकांवरती वारपलटवार करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचा हातात हात, दोघांनी मिळून ओम बिर्लांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत नेलं। राजर्षी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती, शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या, हसन मुश्रीफांची पंतप्रधान मोदींकडे मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।